हॅलो ऑल, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो काही दिवसांआधी ना आम्ही प्रिशासाठी काही टॉयज ऑर्डर केले होते आणि त्यापैकीच एक आज रिसीव्ह झालं आहे. आम्ही तिला आधी आयडिया नव्हती दिलेली की काही ऑर्डर केले, कारण की तिला ते कधी येतं कधी नाही असं कंटिन्यू तिला क्युरियोसिटी असते आणि ती कंटिन्यू विचारते की कधी येईल कधी येईल. म्हणून आम्ही तिला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही सांगतच नाही. आणि आज जेव्हा ते पार्सल रिसीव्ह झालं तेव्हा तिलाच सांगितलं की तूच जाऊन घे. सो तिने मस्त ते ओपन केलं, त्याच्यामध्ये एक मस्त गेम होता आणि ते इथे खेळणं चालू होतं. आणि हो, माझी मम्मी आलेली काल माझ्या घरी. ॲक्च्युली राहुल त्यांच्या फ्रेंडच्या लग्नाला गेले, सो मम्मी इथे आली माझ्याजवळ, कारण की मम्मी इथे पुण्यामध्येच होते भैयाकडे. सो मग काही दिवस माझ्याकडे आली इकडे. आणि आज आमचं सगळं काही आवरलं आहे, जेवण पण झालं आहे आमचं, कारण की आम्हाला आज एका ठिकाणी जायचं आहे. आणि मग म्हणूनच आम्ही सगळं काही आज पटपट आवरून घेतलं आहे. आणि कालच मी कुल्फी बनवायला ठेवलेली फ्रीझरमध्ये. सो आज ती मस्त डिमोल्ड करून बघते, कारण की जेव्हा मी ते बनवत होते ना तेव्हा टेस्ट करून पाहिलेली, तेव्हा तर खूप जास्त टेस्टी झालेली असं वाटलेलं मला. सो आता डिमोल्ड करून बघते. आणि प्रिशा पण खूप जास्त एक्सायटेड होती त्याच्यासाठी, कारण की काल जेव्हा मी बनवत होते ना तेव्हा ती म्हणत होती की मम्मा आता कधी होणार, ते कधी होणार. तिला असं वाटत होतं की जसं आपण केक वगैरे बनवतो, ओव्हनमध्ये ठेवतो, लगेच होऊन जातं. सो कुल्फीचं पण असंच काहीसं असेल का 10-15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग होऊन जाईल. सो ती पण खूप जास्त एक्सायटेड होती त्यासाठी. ओ माय गॉड, आणि ती कुल्फी इतकी जास्त टेस्टी झालेली होती ना, म्हणजे जी मावा कुल्फी भेटते ना बाहेर सेम तशी लागत होती. मी फर्स्ट टाइम ट्राय केलं पण एकदम मस्त झालेली. आणि मग मस्त आम्ही कुल्फी एन्जॉय केली आणि मग रेडी व्हायला चालू केलं, कारण की आम्हाला थोडंसं लेट होत होतं. सो पटपट आवरून घेतलं. आणि इथे काही जास्त नाही, फक्त सीसी क्रीम आणि थोडंसं कॉम्पॅक्ट यूज करते, कारण की आता उन्हाळा आहे, घाम वगैरे येतो तर खूप जास्त असं चिपचिप वाटतं. त्यामुळे मग थोडं कॉम्पॅक्ट वगैरे लावलं ना की थोडंसं व्यवस्थित वाटतं. सो मी इथे मस्त रेडी होते. प्रिशा तर रेडी झाली, कारण की मम्मीने प्रिशाला आधीच रेडी करून दिलं आहे. हाय ऑल. सो आता आम्ही मस्त असे रेडी झालो आहे आणि आम्ही आता कुठे जातोय, तर आम्ही आज जातोय प्रिशाच्या आत्याच्या घरी. आणि तिथे जायचं कारण असं आहे की आहे काही एक रिझन आहे, त्यासाठी आम्ही तिथे जातोय. पण आम्ही तिथे का जातोय हे प्रिशासाठी सरप्राईज आहे, हे तिथे गेल्यानंतरच प्रिशाला कळेल. सो पुढे मी तुमच्याशी शेअर करतेच की आम्ही नेमकं तिथे का जातोय प्रिशाच्या आत्याच्या घरी. आणि मग आवरून झाल्यानंतर प्रिशाचं थोडंसं फोटो सेशन चालू होतं, कारण की नेहमी तिचं असतं की आवरल्यानंतर मम्मा थोडंसं फोटो वगैरे का. मम्मी रेडी आहे का तू? हा, रेडी का? कुठे जायचंय? प्रिशा जा, नानीला विचार कुठे जायचंय. कुठे जायचंय प्रिशा? प्रिशाच्या आत्याच्या घरी जायचंय. ठीक आहे, कशाला जायचं? ही माझी मम्मी आहे आणि ही प्रिशा आहे. हा, प्रिशाची नानी आहे. हा, मम्माची मम्मी. व्हेरी गुड. हा. सो आता कॅब बुक केली आहे, आता आम्ही निघू. थोडं ऊन आहे पण ठीक आहे, आता निघून जाऊ, कारण की संध्याकाळी गेले ना त्यांच्या तिकडे खूप जास्त ट्रॅफिक लागतो. म्हणून मग आम्ही असा विचार करतोय की आत्ताच निघून जाऊ. आज दुपारची झोप प्रिशाची स्किप होईल आणि थोडं ऊन पण आहे आता सध्या, नाहीतर आम्ही स्कूटीवरच जाणार होतो. पण आज खूप ऊन आहे, की मागच्या 2-3 दिवसांपासून आहे ना जरा आभाळ आल्यासारखं होतं, ऊन कमी होतं. मग मी असा विचार केला होता की आता स्कूटीवरच जाऊ आपण, पण आता आज नेमकं खूप जास्त ऊन आहे. सो आता कॅबनेच जातो आम्ही. स्पेशली प्रिशासाठी आम्हाला कॅबनेच जावं लागणार आहे ना प्रिशा? ती तर सकाळी उठल्यापासून तिचं हेच चालू आहे की चल मम्मा आरोही दिदी, म्हणजे माझ्या नंदेची मुलगी आहे तर त्यांचं नाव आरोही आहे, तर ती आरोही दिदी म्हणते. तर तिचं हेच चालू आहे की चल लवकर आरोही दिदीकडे चल, आरोही दिदीकडे चल. तिचं उठल्यापासून हेच चालू आहे. कसं तरी तिला आतापर्यंत थांबवून ठेवलं, सगळं आवरलं आणि आता आम्ही निघू. स्माईल. आम्ही निघालो आणि मग नंतर मस्त प्रिशाच्या तिच्या टॉयसोबत इथे गप्पा मारणं चालू होतं. ती नेहमी काही ना काही टॉय कॅरी करतच असते. मी तुम्हाला जसं की आधी पण एका व्लॉगमध्ये सांगितलं आहे. सो आज इथे येण्याचं कारण असं आहे की राहुलची मम्मी आली आहे इथे पुण्यामध्ये आणि त्यांचं काही काम होतं तिकडे दीदीकडे. सो त्या डिरेक्टली तिकडेच गेल्या आणि म्हणूनच मग आम्ही इथे त्यांना भेटायला, मम्मींना भेटायला आलो आहे. आणि मम्मी पण आलेली होती, सो आम्ही तिघीजणी आलो इथे मस्त भेटायला. कोण आहे प्रिशा? दादी आहे.
सो प्रिशाचं जे सरप्राईज होतं ते हेच होतं की प्रिशाची आजी म्हणजेच दादी म्हणजे राहुलच्या मम्मीला ती दादी म्हणते आणि माझ्या मम्मीला ती नानी म्हणते. सो प्रिशाची दादी आली हे आम्ही प्रिशाला अजिबात सांगितलं नव्हतं कारण की आम्हाला तिला ते सरप्राईज द्यायचं होतं. आणि तिथे गेल्याबरोबर ह्या दोघींचं मस्त असं खेळणं चालू होतं. मग थोड्या वेळ आम्ही तिथे बसलो आणि मग गप्पा वगैरे मारल्या आणि आम्ही जेव्हा निघत होतो तर तेव्हा प्रिशाचं असं म्हणणं होतं की आजी तू पण चल आमच्यासोबत, म्हणजे तिच्या दादीला म्हणत होती ती. पण त्यानंतर येणार होते म्हणून ती खूप जास्त रडली आणि कसं तरी कन्व्हिन्स करून आम्ही तिला घेऊन आलो. आणि मग नंतर इथे आल्याबरोबर उन्हामुळे तिला खूप कसं तरी होत होतं. इवन तो आम्ही कॅबमध्ये आलेलो पण तिला कसं तरी होत होतं उन्हामुळे. सो म्हटलं चल इथे घराजवळच एक ज्यूस कॉर्नर होतं. सो आम्ही तिथे आलेलो, मस्त असं इथे उसाचा रस पिला आणि मग नंतर आम्ही घरी गेलो. सो आता आम्ही घरी आलो आहे आणि आता प्रिशाचं थोडा झोपेचा वेळ झाला आहे. थोडंसं लेट झाला आज पण ठीक आहे. नाही झोपायचं तुला? ती तर नाही म्हणते पण सारखी चिडचिड करते. बघते मग आता जर ती झोपली तर ठीक आहे, नाहीतर मग दुसरे जे कामं आहेत या विकेंडचे पेंडिंग ते कामं करावं लागतील. कारण की मला असं वाटतं की एका दिवसात जे बाहेरचे काम आहे ना ते करून घ्यायला पाहिजे. रोज 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 बाहेर जाण्यासाठी आज एक काम उद्या एक काम, त्याच्यामुळे बाहेरचे जे काही काम असतात ते मी एका दिवसातच करणं प्रेफर करते. सो मग आता वेळ आहे. प्रिशा जर झोपत नसेल तर मग आम्ही जाऊन येऊ बाहेर आणि जे काही पेंडिंग काम आहे ते करून घेऊ. ते काम काय मी तुम्हाला पुढे शेअर करेलच. आणि मग प्रिशाची एक मस्त छोटीशी झोप झाल्यानंतर आम्ही मस्त फ्रेश झालो आणि थोडं ऊन कमी झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलेलो बाहेरचे कामं करण्यासाठी. सो आधी इथे एक मस्त मंदिर होतं, त्या मंदिरात गेलो, तिथे बसलो थोडंसं निवांत. आणि त्यानंतर मग माझे जे आजचे कामं होते ते म्हणजे काही कुर्तीज होती माझ्याकडे, तर त्यांना अल्ट्रेशन करायचं होतं म्हणून ती तशीच पडलेली होती. ना घालण्यामध्ये यायची ना त्यांचं अल्ट्रेशन होत होतं. सो ती तशीच होती. सो म्हटलं आज तेही करून घेते म्हणून मग आम्ही इथे एका या शॉपमध्ये आलेलो कुर्तीज अल्ट्रेशन करण्यासाठी. आणि झालं असं की ते जे आहेत टेलर तर ते नव्हते. सो मी तिथेच ठेवलेली कुर्ती ते म्हटले नंतर येऊन कलेक्ट करून घ्या. आणि इथे कलेक्शन पण खूप छान होतं. सो मग मी इथे काही ड्रेसेस अशी चेक करत होते आणि मला हा ड्रेस खूप जास्त आवडलेला इथे. आणि मग नंतर घरी आल्यावर डिनर वगैरे झालं आणि मग प्रिशाचं असं होतं की मम्मा मला खूप झोप येते कारण की आज कंटिन्यू इकडे तिकडे असं चालू होतं, त्यामुळे ती आज खूप जास्त थकलेली. सो स्वतःहून ती मला म्हटलेली की मम्मा मला झोप येते, मला झोपायचं आहे. सो मग मी प्रिशाला आधी झोपवून घेतलं आणि त्यानंतर मग माझं जे स्किन केअर रुटीन आहे जे मी फॉलो करण्याचा ट्राय करते कन्सिस्टंटली, पण मोस्ट ऑफ द टाईम ते फॉलो होत नाही. सो म्हणजे CTM तरी करत असते मी, पण हे फेस पॅक जे आहे हे नाही होत माझ्याकडनं वीकली फॉलो. सो जसं होईल तसं मी हे यूज करत असते. आणि हा फेस पॅक माझ्या डर्मॅटनेच दिला आहे, म्हणजे काही डेड स्किन किंवा जे टॅनिंग वगैरे असतं ते रिमूव्ह होण्यासाठी. सो मग आज मी मस्त आता हे स्किन केअर करून घेते कारण की आज प्रिशा पण लवकर झोपली तर माझ्याकडे वेळ आहे बऱ्यापैकी. मला फ्रेश वाटतं जेव्हा पण मी स्किन केअर करते. आणि जर स्किन केअर नाही केलं तर मला थोडीशी अशी चिडचिड होते कुठे ना कुठे. सो मी आले की बाहेरून की सगळ्यात आधी स्किन केअर करत असते. मोस्ट ऑफ द टाईम मी फॉलो करायचा ट्राय करते, पण काही काही एक्सेप्शनल केसेस असतात जेव्हा नाही होऊ शकत. सो तेव्हा मी स्किप करून देते किंवा फक्त जस्ट असं फेस वॉश करून घेते. सो ते मी रेग्युलरली फॉलो करते. तुम्हाला जर स्किन केअरबद्दल किंवा स्किन केअर रुटीनबद्दल जर काही क्वेश्चन्स असतील किंवा काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी त्यावरती एक व्हिडिओ नक्की बनवेल. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.